नमस्कार मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, निराधार लाभार्थ्यांच्या खात्यात महिन्याच्या पहिल्याच तारखेला पैसे येणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. तर जे निराधार लाभार्थी आहेत महाराष्ट्रातील, तर त्या लाभार्थ्यांना 1 तारखेलाच पैसे येणार आहेत. तर त्याविषयी सर्व आपण माहिती पाहणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे विधानसभेत. तर पूर्ण माहिती पाहताना तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. तर मित्रांनो, लक्षात घ्या, राज्यातील निराधार योजनांचे लाभार्थी आता दर महिन्याच्या पहिल्या तारखेलाच थेट त्यांच्या खात्यात पैसे मिळू शकतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले की राज्य सरकारने निराधार योजना लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 10 लाभार्थीमध्ये KYCची समस्या आहे, ती सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. KYCची समस्या दूर झाल्यानंतर सर्व लाभार्थींना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेलाच पैसे मिळतील. याआधी राज्य सरकारकडं लाभार्थींना पैसे जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत वितरित करत होते, परंतु आता DBTद्वारे पैसा थेट लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे. आणि या संदर्भात काँग्रेसचे नाना पटोले यांनी हे प्रश्न विचारला होता. तर ही अशी अपडेट आहे. तर मित्रांनो, जे तुमच्या घरात जर कोणी निराधार लाभार्थी असेल, तर त्या लाभार्थ्यांचे आता दर महिन्याच्या 1 तारखेलाच त्यांचा पेमेंट होणार आहे. तर अशी ही अपडेट होती. तर मित्रांनो, दिलेली माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा. अजून जर कुठली अडचण असेल खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.